नमस्कार. आज मी पालकपुरी करणार आहे. चला तर आपण पालकपुरीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे पालक. त्यानंतर 5-6 मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं थोडं असं घालून मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. आता आपण हा कच्चाच पालक मिक्सरला आपण वाटून घेऊया. आपण वाटून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी तेल आपण गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठात घालायचं आहे, कारण हे तेल गरम करून घेतल्यामुळे पुरी आपले खुसखुशीत होतात. हे गव्हाचं पीठ आहे. मी 2 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यावर आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेली मिरची, लसूण घालायचं याच्यात. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण पालक वाटून घेतलेला आहे, तो पालक यात मिक्स करायचा. हे पण आता व्यवस्थित आपण मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्यात पीठ मावेल तेवढे गाठले तरी चालते. व्यवस्थित असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण 10 मिनिटं हे बाजूला करून ठेवूया. त्यानंतर आपण 10 मिनिटांनी छोटे छोटे गोळे करून आपण लाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण तेल गरम झालेले आपण पुऱ्या तळून घेऊया. आपले पुऱ्या तळून आलेल्या आहेत, छान फुगलेल्या आहेत पुऱ्या. अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आपण हे दहीसोबत पुरी खाऊ शकतो.